तिचा जन्म झाला. तसेच संकटाची मालिका सुरू झाली. जन्मली तशी कधी आईच्या कुशीत दिसत नसे. झोपवली की थोड्या वेळाने बिछाण्यातून बाहेर असे. चित्रा विचार करत राही, आपले बाळ बिछाण्यातून बाहेर कसे. चित्राने ठरवला याचा सोक्षमोक्ष लावायचा. त्या दिवशी दुपारी तिने झोपेचं नाटक केलं. बाळाला आपल्याजवळ झोपवले आणि कानोसा घेत राहिली. काही वेळाने ती आली. तिची सवत सिंधू. बाळाला हळूच दोन्ही पाय पकडून खाली ओढले, बिछाण्यावर ठेवले. चित्राने पाहिले, पण आता हे कोडं कसे सोडवायचं ह्याचा तिने विचार केला. त्यानंतर ती दिवसा झोपताना बाळाला साडीने स्वतःजवळ बांधू ठेवू लागली. तिने विचार केला, नवऱ्याला हे सांगावे तर त्याचा विश्वास नाही बसणार. 16 वर्ष मूल नसताना त्याने त्याच्या पहिल्या बायकोचा प्रेमाने सांभाळ केला होता. आता असे समजले तर तो आपल्यावर विश्वास ठेवेल का? म्हणून तिने दिला नाही घ्यायचे ठरवले. आणि असेच एके दिवशी सकाळीच मोठीला कशाचा राग आला. तिने बाळाला उचलले आणि थंड पाण्याच्या बादलीत बुचकळले. एकदा दोनदा. आता मात्र चित्रा खवळली. बाळाला आपल्या कुशीत घेत खूप रडली. घराबाहेर पडली. शेजारी राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीकडे गेली. बाळाला शांत केले. दिवसभर तिथेच राहिली मैत्रिणीकडे. रात्री नवरा कामावरून घरी आला. दरवाजा बंद. कुठे गेले असतील दोघी? ओली बाळंतीण. बाळाला तर काही झालं नसेल. तो शेजारी विचारायला गेला. तिथे बाळ आणि बाळाची आई सुखरूप पाहून सुखावला. पण मग सिंधू कुठे? तसे चित्राने त्याला सकाळी घडलेली सगळी हकीकत सांगितली. त्याचा विश्वासच बसेना. सिंधू अशी कशी करेल? एवढ्या वर्षानंतर आपल्या घरी बाळ आले. चित्राला वाटत असणारी गोष्ट खरी ठरली. आता चित्राचे म्हणणे खरे वाटेना. त्याने आपली सायकल काढली आणि सिंधूला शोधायला बाहेर पडला. इकडे चित्रा घरी आणि जेवण बनवले आणि त्या दोघांची वाट पाहत बसली. रात्री उशिरापर्यंत दोघेही घरी येईनात. चित्राला टेन्शन आले होते. पण एकदा ते दोघे घरी आले. शांतपणे जेवले आणि झोपले. दुर्लक्ष केले. आल्यापासून बाळाकडे पाहिलेसुद्धा नाही त्यांनी. सकाळी उठल्यावर घरातली कामे आटोपून नवऱ्याचा डब्बा घेऊन ती आपली मैत्रिणीकडे जाऊ लागली. दिवसभर तिथेच थांबायची. रात्री नवरा घरी आला की घरी यायची. असे ती करू लागली. असेच एके दिवशी सकाळी सिंधूने बाळाचे पाय पकडले आणि क्षणार्धात बाळाला उंबऱ्याबाहेर फेकले. बाळ निपचित पडलेलं पाहून चित्रा बेशुद्ध झाली. शेजाऱ्यांनी पटापट हालचाली करून बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बाळाला वाचवण्यात डॉक्टर यशस्वी झाले. पण आता घरी गेलो तर आपले बाळ वाचणार नाही याची चित्राला खात्री पटली. आपल्या 1.25 महिन्याच्या लेकीला घेऊन चित्रा मैत्रिणीकडे राहिली. लिहिता वाचता न येणारी चित्रा पोस्टमनकडून पोस्ट कार्ड लिहून आपल्या माहेरी कळवले. महिन्यात चित्राची मोठी बहीण चित्राला भेटायला आली. त्यावेळी दळणवळणाची साधने तशी कमीच असत. चित्राला हायसे वाटले. बहिणीचा मोठा आधार वाटला. तिची लेक, आई आणि मावशीच्या सहवासाने दिसमाशी मोठी होऊ लागली. 3 महिन्याची झाली. बाळाचे नाव ठेवायचे. छोटासा कार्यक्रम झाला. तिचे नाव ठेवले शालू. गोंडस शालू. हळूहळू बाळसे धरू लागले. तशी सिंधू तापट होत होती. घरात बसून राही. अन्न बनवलेले रुमालात बांधून ठेवू लागली. चित्राला समजेना हे असे का करते सिंधू. नवऱ्याला काही सांगावे तर तो म्हणत असे, तुम्ही दोघी बहिणी मिळून तिला त्रास देत असाल म्हणून ती तिचं जेवण बांधून ठेवत असेल. तिला खायला प्यायला देत नसाल तर तिने काय करावे. नवऱ्याचा काही केल्या विश्वास बसत नव्हता.
की सिंधू काहीतरी वेगळं वागते. तो संध्याकाळी घरी येताना सिंधूला आवडणारी बिस्किटे आणत असे. सिंधूला जपत असे. त्याला वाटते सिंधूला मूल नाही झाले म्हणून चित्राचं सिंधूला त्रास देत असेल. असेच नवरात्र संपल्यावर सिंधू म्हणाली, मला माहेरी जायचे. चित्रा सुखावली मनातून. तिला कुठे माहीत होते तिच्यापुढे कोणता संकट ओढवणार आहे. कोजागिरीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आवराआवर करून दोघी बहिणी शालूला तयार करून देवीला जाऊन आल्या. सिंधू सकाळपासूनच विमनस्क अवस्थेत बसलेली होती. चित्राला वाटले माहेरी जाण्याच्या ओढीने काही विचार करत बसली असेल. चित्राने तिला जीव घातले आणि मैत्रिणीकडे गेले. थोड्या वेळासाठी चित्राची बहीण नंदा घरातच होती. शालू हळूहळू पाळथे होण्याचा प्रयत्न करत होती, पण हात अडकत होता. पण प्रयत्न सुरूच होते. हा सारा सोहळा सिंधू शांतपणे बसून पाहत होती. अचानक सिंधूच्या कपाळावर आठ्या उमटल्या. विजेच्या चपळाईने तिने शालूला ओढले, उभी राहिली आणि दरवाजासमोरच्या नळाच्या कट्ट्याकडे भिरकावले. काही कळायच्या आतच ती पुन्हा काही न झाल्यासारखे जागेवर येऊन बसली. नळाच्या कट्ट्याचा कोपरा शालूच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला लागला. भळभळ रक्त वाहू लागले. शालू जोराची रडली आणि एकदम शांत झाली. परत एकदा शेजारी धावले. पळापळ करून शालूला हॉस्पिटलला पोहोचवले. यावेळी मात्र डॉक्टर चांगलेच भडकले. मुले सांभाळू शकत नाही तुम्ही तर नेऊ नका तिला. मी करतो तिची व्यवस्था. तरीही चित्राच्या नवऱ्याचा चित्रावर विश्वासच बसेना. त्याला वाटे सिंधूला बाळाची किती हौस आहे. ती का शालूला असे मारण्याचे प्रयत्न करेल. चित्राला सिंधू घरात नको म्हणून मुद्दामच चित्रा असे सांगत असेल. चित्रा लहान आहे. तिला मुलं सांभाळताच येत नसेल. स्वतःच्या हातून होणाऱ्या चुका ती सिंधूच्या म्हणून सांगत असेल. पण त्याला तरी कुठे समजलेलं की आता त्यांच्यापुढे काय वाढून ठेवले. डॉक्टरनी चित्राच्या नवऱ्याला केबिनमध्ये बोलावून घेतले. मुलगी आज शुद्धीवर आली तर वाचेल, पण तिला गावी घेऊन जा. या वातावरणात तिला ठेवणे धोक्याचे आहे. ऐकशील तर मुलगी ठीक राहील. तोवर चित्राच्या जीवात जीव नव्हता. काय बोलले असतील डॉक्टर. ती तळमळत होती मुलीच्या काळजीने. तो आला, शांत झाला. तिच्या काळजात सर्र झाली. त्याने प्रत्येक गोष्ट जाणून घेतली की काय झालं नेमके. त्याचा विचार केला. चित्राच्या बहिणीवर जबाबदारी सोपवून बाहेर पडला. सिंधू दारात बसून वाट पाहत होती. तो आला. तोच तिच्या थोबाडीत मारली तशी ती उचकली. काय कारण हात उचलायचे. त्याला आज पहिल्यांदा जाणीव झाली सिंधूच्या विचित्र वागण्याची. घरात जाऊन पाहतो तर मुलीची सगळी खेळणी दगडाने ठेचलेल्या अवस्थेत घरभर पसरले होते. हतबल झालेला तो आपल्या बाळाची कल्पना त्या जागी करून बेशुद्ध झाला. डोळे उघडले. तो चित्राची बहीण तोंडावर पाणी मारून उठवत होती. त्यावेळी त्याने सिंधूचे सारे कपडे पिशवीत भरून तिला घेऊन निघाला तिच्या माहेरी. बाहेर पडतो तसा मेहुणासमोर त्याच्या हाती सिंधूला सोपवले आणि तुमच्यासोबत घरी घेऊन जा असे सांगत हॉस्पिटलला येतो. मेहुण्याला काही समजत नाही की दाजी असे का वागत आहेत. सिंधूला विचारले तर ती म्हणते, त्यांनाच विचार काय चाललंय त्यांचं. माझं मारले
उद्या त्या पोरीसाठी घराबाहेर आज मारले, उद्या त्या पोरीसाठी घराबाहेर काढणार का मला? तो समजून चुकतो काय झाले आहे. तिला बस स्टँडवर सोडून सिंधूचा भाऊ हॉस्पिटलमध्ये जातो. आपल्या लाडक्या भाचीची अवस्था पाहून तो पण मनातून चरकतो. आपली बहीण जी मुलासाठी इतक्या वर्षापासून प्रयत्न करत होती, देव देव आणि नवस करत होती, ती आज अचानक अशी कशी वागते? शालूला आपल्या वात्सल्याची छाया द्यायची सोडून मनात इतका राग का घेऊन बसले? त्याने सगळी माहिती गोळा करून काहीतरी ठरवूनच तो बाहेर निघाला. जाताना चित्राचं सांत्वन करून आपल्या बहिणीच्या वागण्याची माफी मागायला तो विसरला नाही. चित्राची मनस्थिती काही विचित्र झाली होती. कशाचा मेळ लागेना. भाऊ माफी मागतो आणि त्याच भावाची बहीण जीवावर उठलीये आपल्या बाळाच्या. चित्रा विचारात बसली असताना नंदा तिला तिच्या नवऱ्याने सिंधूला माहेरी पाठवल्याची बातमी सांगते. चित्राला हायसे वाटते. 8 दिवसात शालूच्या तब्येतीत चांगला फरक पडतो. तिला डिस्चार्ज देताना डॉक्टर चित्राच्या नवऱ्याला व चित्राला एकत्र बोलावतात अन काही गोष्टींचा परिचय करून देतात. डॉक्टरांच्या लक्षात आले असते की समस्या आहे ती सिंधूच्या मानसिक आजाराची. त्यामुळे ते सुचवतात, सिंधूला मानसोपचार तज्ज्ञांना दाखवा. इकडे सिंधू जशी माहेरी येते तशी ती वेगळी वागते हे सगळ्यांच्या लक्षात येते. सिंधू खरे तर बाळासाठी आसुसलेली होती, मग ती अशी का वागते आहे काही कोणाला समजतच नव्हतं. पण तिच्या नवऱ्याचा विचार न घेता सिंधूच्या माहेरचे पण कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नव्हते. सिंधूचे वागणे दिवसेदिवसच बिघडतच चाललेले होते. ती चुलीजवळ बसून राही, निखारे बाहेर काढून सगळ्या ओसरीवर पसरत असे. टोपलीतल्या भाकरी फडक्यात बांधून सगळ्या गल्लीत फिरून येई. दिवसभर केस मोकळे सोडून फिरत राही. कोणालाही वाईट वाटावे अशी तिची अवस्था झाली होती. तिला ओळखणारे कोणी दिसले की ती म्हणायची, माझे मालक येणार मला घेऊन जायला. मी भाकरी बांधून ठेवल्यात शिदोरीला, आज येणार आहेत मला न्यायला. सिंधूचा भाऊ मनाने खचला होता. त्याची बायकोही आता सिंधूला धूसफूस करू लागली होती. महिना उलटला. चित्राच्या अन बाळाच्या काळजीतून जरा सावरल्याने सिंधूची आठवण आली होती त्याला आणि ते बरोबरही होते. मला 16 वर्षाचा त्याचा संसार त्याला आठवणार नाही असे तर होणार नव्हतं. शेवटी त्याने चित्राला सांगून सिंधूला भेटायला जायचे ठरवले. सगळी तयारी करून तो मेहुणीला सोबत घेऊन सिंधूच्या घरी निघाला. मेहुणीला तिच्या घरी सोडून तो सिंधूकडे निघाला. तिची आवडती बिस्किटे घ्यायला तो विसरला नाही. सिंधूवर प्रेम केलं होतं त्याने. तिला असे अर्ध्यावर सोडून देणं त्याला योग्य वाटत नव्हतं. जसा गावात पोचला त्याला दिसले की मुलांचा गलका ऐकू आला. मुले वेडी रे वेडी असे म्हणत ओरडताना पाहून तो मुलावर चिडला. आणा पळता का रे असे म्हणून समोर पाहिले तर त्याची सिंधू. तो स्तब्ध झाला. सुचेनाच काही. पटकन खाली बसला. त्याचे डोळे झरझर पाजरू लागले. संसाराच्या रगाड्यात तो पूर्णपणे फसला होता. काय करावे ते सुचत नव्हते. सिंधू त्याला ओळखत नव्हती. चित्रा, शालू अन एकीकडे सिंधू अशी त्याची अवस्था झाली होती. काहीतरी निर्णय घेणे आवश्यक होते त्याच्या लक्षात येत होते, पण त्याला काही सुचतच नव्हते. आता तो काय वागेल हा प्रश्न मेहुण्याला सिंधूच्या भावाला पडला होता. सिंधूला पाहून तो घाबरला. मनातून कोलमडून गेला.
पण आलेल्या परिस्थितीला तोंड देणे आवश्यक असल्याने मेहुण्याशी चर्चा करून तिला घरी घेऊन निघाला. घरी आला तोच विचारात, आता या परिस्थितीत शालूला सुरक्षित कसे ठेवता येईल. चित्रा सिंधूला पाहून घाबरली. तिची भीती रास्त होती, पण इलाज नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो सिंधूला घेऊन मानसोपचार तज्ज्ञांना दाखवायला गेला. डॉक्टर दिवेकर यांची बोलून त्याने ठरवले, आता सिंधूला काही दिवस तरी हॉस्पिटलमध्ये ठेवावे. नीट उपचाराने तिच्या मनस्थितीत काही सुधारणा होण्याची शक्यता डॉक्टरांनी बोलून दाखवली. त्याला हायसे वाटले. किमान सिंधूची मानसिक अवस्था सुधारेल म्हणून त्याला आनंद झाला. त्या आनंदात तो सिंधूला हॉस्पिटलमध्ये भरती करून तिची सोय नीट लावून घरी आला. खरे तर चित्रालाही बरेच वाटले. कधी नव्हे ते आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर एक समाधान तिने पाहिले आणि त्यात तिच्यात अन त्याच्यात चांगला संवाद घडत होता. त्याची तिला कायम एक कमी जाणवत आली होती. खरे तर तिच्यावर त्याचा प्रेम तसे कमीच होते, पण सिंधूच्या नसण्याने आता त्याच्या प्रेमाचा अन सहवासाचा आनंद ती घेत होती. असेच आनंदात 6 महिने गेले. सिंधूची मनस्थितीत चांगला फरक पडला. त्यामुळे डॉक्टर दिवेकरांनी तिला घरी घेऊन जाण्यास सुचवलं. पण डॉक्टरांच्या परवानगीने अजून काही दिवस सिंधूला हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचे त्यांनी ठरवले. सिंधूची एक मैत्रीण विमल सिंधूला नेहमी भेटायला हॉस्पिटलला येत असे, पण हे कधीच त्यांच्या लक्षात आले नव्हते. नेमके त्यांनी बाहेर पडायला त्याला विमल समोर दिसली. त्याला प्रश्न पडला, ही इथे कशी. त्याने हॉस्पिटल स्टाफकडे चौकशी केली. त्याला समजले. ते ऐकून त्याला थोडे आश्चर्य वाटले. विमल दर आठवड्याला सिंधूला पाहायला येत असे आणि तेही कोणी येणारे नसताना. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, पण त्याने विचार केला, असो, येथे भेटायला तर चांगले आहे ना. आणि मनातला विचार झटकन तो घरी आला. चित्रालाही त्यांनी बोलतानाही हकीकत सांगितली. तेव्हा मात्र त्याला काही गोष्टींचा उलगडा झाला, पण त्याने यावर उपाययोजना तयार केली. चित्राला त्यात सामील करून घेण्यात यशस्वी झाला. या सगळ्यात चित्राने घरची बाजू सांभाळायचे तर बाहेरची बाजू तो मेहुण्याच्या मदतीने हाताळणार होता, असे ठरले. आता खरी परीक्षा होती चित्राची. ती आपल्या मुलीची नीट देखभाल करत आहे हे आता त्याच्याही लक्षात आले होते. असेच एके दिवशी संध्याकाळी चित्रा शालूला फिरवून आणू म्हणून बाहेर गेली असता विमल रस्त्यातच दिसते. चित्रा तुझ्याशी बोलते. कशी आहेस तू. अगं चित्रा, तिला घेऊन संध्याकाळच्या वेळी अशी बाहेर काय फिरतेस. घरी जा पहिले, आज अमावस्या आहे, विमल म्हणते. तशीच चित्रा मनातून दचकते आणि उतरते. निघते घरी. बरं झालं ताई तू सांगितलंस ते. रस्त्यातून माघारी फिरताना तिच्या एक गोष्ट लक्षात येते की आपल्या हे कसे लक्षात आलं नाही की आपल्या मुलीला होणारा त्रास अमावस्या व पौर्णिमेला जास्त असतो. एरवी सगळे वातावरण कसे शांत असतं. शालूवरचा दुसरा जीवघेणा हल्ला कोजागिरीच्या दिवशी झाला होता, तर सिंधू एका पौर्णिमेपासून ते दुसऱ्या पौर्णिमेपर्यंत ठार वेळ झाली होती. तिला या सगळ्यात काहीतरी काळभैरं असण्याची खात्रीच पटली. घरी पोचली तरी विचारचक्र सुरूच होतं. सिंधू जरी तिची सवत असली तरी चित्राचं लग्न झाल्यावर सिंधूने सुरुवातीला तिला चांगले वागवले होते. त्यामुळेच तर चित्रा सिंधूबाबत
कधीही नवऱ्याला भांडत नसे, असे चित्राच्या आईने लग्नात चित्राला सांगितले होते की कधीही त्या दोघांच्या मध्ये बोलायचे नाही. तू लहान बहिणीसारखे वागायचे. सिंधूला अन चित्राने आईचा शब्द पाळला होता. शालूला गोड शिरा भरून तिच्यासोबत खेळत असताना तो घरी आला. चेहरा उतरलेला, कपडे मळलेले आणि एकूणच त्याची स्थिती पाहता कोणाची तरी झटपट झाल्याची तिची खात्री झाली. आता आज काय नवीन घडणाऱ्या विचाराने ती थोडी अस्वस्थ झाली. त्याच्या हाती पाण्याचा ग्लास देत ती म्हणाली, हात-पाय धुवून कपडे बदलून घ्या, मी चहा बनवते. ती चहा बनवायला गेली असे त्याने शालूला उचलून आपल्या छातीशी कवटाळले. आता मात्र चित्रा मनातून थोडी चरकली, पण विचारणे गरजेचे असल्याने तिने त्याला थेट प्रश्न विचारला, काय झालं? आणि हा असा अवतार कशामुळे झाला? कोणाशी भांडण झाले? का तुमचं? तो जो कोसळला तो चित्राला जवळ घेऊन खूप रडला. त्याने तिला घडलेली हकीकत सांगितली. अमावस्या होती आणि विमलचा नवरा आणि विमल संध्याकाळी अंधार पडायच्या वेळी एका मांत्रिकाकडे गेले होते. चित्राचा नवरा त्या रस्त्याने येत होता. त्याच रस्त्याच्या कडेला त्या मांत्रिकाचं घर होतं. तो आणि त्याचा एक मित्र सायकलवरून येत असता चढ लागला म्हणून चालत तिथून निघाले होते. रस्त्यानं चालत असता चढ लागला म्हणून तो आणि त्याचा मित्र चढ संपला की एका ठिकाणी थांबले. तंबाखू खाण्याच्या उद्देशाने सायकल एका भिंतीला टेकून दोघेही तंबाखू चोळत उभे होते आणि अचानक त्याला ऐकू आला. त्याने आजूबाजूला पाहिले, पण विमल काही त्याला दिसली नाही. आवाजाच्या दिशेने तो गेला. दरवाजातून आत डोकावले. आत खरंच विमल आणि तिचा नवरा एका मांत्रिकासमोर बसून कसली तरी पूजा करत होते आणि ते वारंवार शालू या नावाचा उल्लेख करत होते. पण त्याला काही लिंक लागत नव्हती की हे दोघे पूजा करत आहेत, तर नाव आपल्या शालूचे का घेत आहेत? शालूच्या नावाचा उच्चार ऐकून तो अस्वस्थ झाला होता. ते मांत्रिक पूजेचे साहित्य पाहून मनात चरकलाच होता. पण काय अन कसे त्याच्यात संचारले देव जाणे. तो सरळ विमलच्या नवऱ्याच्या अंगावर धावून गेला. त्याला बकुटीला पकडून बाहेर आणला आणि खूप मारला. त्या झटापटीत त्यांचे कपडे फाटले. त्यांच्या मित्राने आत जाऊन त्या मांत्रिकाला बेदम चोपले. विमलची आरडाओरड ऐकून काही लोक धावले. त्यांचा गैरसमज झाला आणि त्यांनी चित्राच्या नवऱ्यालाच मारायला सुरुवात केली. त्याच्या मित्राने ओरडून सगळ्यांना कल्पना दिली की हे लोक काहीतरी विचित्र पूजा करत आहेत, ते पण यांच्या मुलीसाठी आणि बायकोसाठी. तेव्हा लोकांनी पोलीस बोलावून त्या मांत्रिकाला, विमल आणि तिच्या नवऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो आपल्या घरी निघाला. त्याच्या डोक्यात चक्र फिरू लागले. जेव्हा सिंधू आणि विमल खूप जवळच्या मैत्रिणी झाल्या, एकमेकीकडे येऊ जाऊ लागल्या, तेव्हाचा कल त्याला आठवला. दोघी समदुःखी, खूप काळ लोटला तरी आई होऊ न शकलेल्या आणि नवऱ्याचे प्रेम ही असलेल्या त्या दोघी जरी एकत्र असलेल्या तरी त्या दोघींचे यजमान मात्र कधीच एकत्र न आलेले. तसे पाहता जास्त काळ दोघी एकत्र असत, पण संध्याकाळी दोघी आपापल्या घरी असत. या त्यांच्या एकत्रित असण्याचे परिणाम काय होतील याचा विचारही तेव्हा कोणी केला नसेल. त्याला माहीत असते की विमल हे असे प्रकार करते, पण आपल्याच घरावर हा प्रयोग सुरू असेल
याची कल्पना त्याला नसते. उद्विग्न अवस्थेत तो घरी येतो. चित्रा त्याला पाहून मनातून घाबरते, पण वेळेचं गांभीर्य दाखवून त्याला शांत करते आणि थोडं आराम करायला सांगते. अंथरुणावर आडवा पडून तो विचार करू लागतो. त्याला मागच्या दिवसातील काही गोष्टी आठवू लागतात. त्या दिवसाची सांगड तो मनाशी घालू लागतो. होते असे की दिवस छान चाललेले आणि त्यातच अचानक सिंधूचा नवरा गावी जातो. काय लग्न ठरते काय? महिन्यातच सिंधूचा नवरा चित्राला आपली बायको म्हणून घेऊन येतो काय? सगळेच अनपेक्षित. त्यानंतर घराकडे लक्ष न देता सिंधूच्या विमलची वाढलेली जवळीक, सिंधूने अचानकपणे चित्राला आपलेसे करणे, दोघींनी घरात ना वाद विवाद होता वावरणे, सिंधूचा वेगवेगळ्या वागणं त्याला आठवू लागतं. चित्रा तेव्हा थोडीशी बावरलेली, सवतीच्या हाताखाली वावरणारी लहान परकरी पोर, अचानक साडीत आलेली अन तेवढ्यातच आलेले गोड बातमी, सारे काही त्याला आठवतं. तर त्यावेळी घडतं मात्र काही वेगळेच असतं. याची जाणीव त्याला नसते. इकडे सिंधूला मात्र आपलं घर, आपला नवरा आता आपले कसं होईल याची चिंता लागते. हे आपलं मन आपल्या मैत्रिणीकडे मोकळं करते आणि इथेच नेमकी ठिणगी पडते. त्यावेळीस विमल मुलं होण्यासाठी तंत्रमंत्र विद्येचा वापर करणाऱ्या एका मांत्रिकाच्या जाळ्यात अडकते. विमल मुलासाठी काहीही करायला तयार असते. मांत्रिक जे जे सांगेल ते सारे काही ती करते, पण प्रयत्नांना यश येत नाही. त्या मांत्रिकाच्या नादी लागून ती खूप विचित्र वाटणाऱ्या गोष्टी करते. सिंधूलाही अंगारे दुपारे देत असते. पण सिंधूच्या नवऱ्याच्या या अशा गोष्टीवर विश्वास नसल्याने स्वतः सिंधू हेच असले काही करू शकत नसते. याचाच फायदा विमल घेते. सिंधूच्या घरातील प्रत्येक गोष्ट विमलला सिंधूच्या बोलण्यातून समजत असते. विमल आपल्या बोलण्याचा असा काही उपयोग करून घेईल याची सिंधूला कल्पनाही नसते. ती मैत्रीण म्हणून विमलला सगळ्या गोष्टी सांगते. नेमके त्याच वेळी मांत्रिकाने आपल्याला बळी द्यावा लागेल असे सुचवलेले असते. सिंधू ती गोड बातमी विमलला सांगते. विमल मांत्रिकाच्या बोलण्याने भारावलेली असते. ती मागचा पुढचा विचार न करता तो प्रयोग चित्राच्या बाळावर करण्याचे ठरवते. त्यासाठी पायरी म्हणून सिंधूचा वापर करते. याची कल्पनाच नसते. तिलाही मुलं होईल, सगळे नीट होईल अशा विमलच्या बतावणीला बळी पडून ती जे सांगेन ते सिंधू करत जाते. अन अशातच दिवस निघून जातात. चित्राचे दिवस भरतात. तिला छान गोंडस गोरीपान मुलगी होते. 16 वर्षांनंतर घरात बाळाचा जन्म झालेला असतो. सगळे खुश असतात. अन सिंधू मात्र आता बऱ्यापैकी विमलच्या ताब्यात गेलेली असते. वरवर जरी शांत असली तरी आठवण हादरलेली असते. तिला तिच्या नवऱ्याने न सांगता जसे लग्न केलं तसेच आता मला घराबाहेर काढेल का म्हणून ती काळजीत असते. अन त्या मंत्रतंत्र विद्येच्या अंमलात येऊन ती शालूला बिछाण्याबाहेर ओढत असे. सिंधूच्या वागण्याच्या पद्धतीत झालेला बदल जाणवतो तो चित्राची शेजारी राहणारी मैत्रीण साधनाला. त्याचमुळे चित्रा ज्यावेळी शालूच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंतित असे तेव्हा साधना चित्राला धीर देऊन स्वतःकडे ठेवून घेत असे. शालूलाही साधनाचा चांगलाच लळा लागलेला असतो. साधना जर स्थिर विचारांची कर्तव्यदक्ष गृहिणी असते. तिची मुले मोठी अन जाणती असतात. त्या कुटुंबाचा आधार असल्याने ती चित्रा या सगळ्या गोष्टीचा आजवर धीराने
सामना करत आलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तो पोलीस ठाण्यात जायला निघतो. चित्रा त्याला प्रकरण समजुतीने हाताळायला असे सांगते. लहान असूनही आपल्या बायकोचा समजूतदारपणा पाहून तो गहिवरतो. आपली जबाबदारी आपण नीट पार पाडली पाहिजे याचे त्याला वाईट वाटते. दरवेळी चित्रा सांगत असते तसे ऐकले असते तर ही वेळच आली नसती. आपण सिंधूच्या प्रेमामुळे चित्राला नेहमी डावलत आलो याचे त्याला वाईट वाटते. या विचारातच तो पोलीस ठाण्यात पोचतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीने तर तो अजूनच घाबरतो. वेळीच काही गोष्टी समजल्या नसत्या तर आपल्या मुलीचे काय झाले असते या विचाराने तो खूप बेचैन होतो. त्या मांत्रिकाने कबुली जबाब दिलेला असतो. त्यात येणाऱ्या पुढच्या अमावस्येला सिंधूच्या हातून शालूचा बळी देणार असतो आणि तेही कोणालाही न समजता. त्यासाठी तो सिंधूच्या मानसिक अवस्थेवर परिणाम घडवून आणत होता. एकदा का सिंधूने आपले काम नीट केले की लगेच विमल एका बाळाला जन्म देईल आणि विमलचा वांजोटी हा डाग पुसला जाईल. काय शिक्षा करावी त्या मांत्रिकाला, विमलला आणि तिच्या नवऱ्याला हे पोलीस पाहतीलच. पण समाजाने दिलेल्या अशा डागांसाठी किती सिंधू, किती चित्रा आणि त्यांच्या छोट्या शालू बळी जातील आणि असे किती संसार उद्ध्वस्त होतील. कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.